नगर परिषद हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंत चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता कर सरसकट माफ करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अनिल भोईर यांनी केली आहे। बुधवारी भोईर यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेतली। यावेळी लेखी निवेदनाद्वारे अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील 500 चौरस फुटाच्या चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता करातून मुक्ती करण्याची मागणी करण्यात आली। राज्य सरकारने मुंबई, नवी मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये उत्पन्नाचे स्रोत मोठ्या प्रमाणात असताना देखील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे। त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांच्या धर्तीवर अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील 500 चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता करातून सरसकट सूट मिळावी अशी मागणी शिवसेनेने लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे। पहिले तर त्यांचा सत्कार केला। मी स्वतः उपोषणाला बसल्या कारणामुळे म्हणजे आमच्या पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला नव्हता, तर त्यासाठी त्यांचा पहिले येऊन आम्ही सत्कार केला। त्याच्यानंतर जे आपलं 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांना मालमत्ता करापासून मुक्त म्हणजे करमाफ करण्यात यावा। ज्याप्रमाणे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या मोठ्या शहरात त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे, परत त्यांचे उत्पन्नाचे स्रोत चांगले असताना पण जर त्यांना देऊ शकतात तर आपल्या नगरपालिकामध्ये आधी देणारे जी लोक आहेत किंवा नागरिक आहेत त्यांचं उत्पन्नाचं साधन तर तुटकं मुटकं, जे कोरोना काळात त्यांच्या MRDC मध्ये जे कामगारांच्या नोकऱ्या गेल्यात, हातगाडीवरती त्यांनी उत्पन्नाचं साधन आहे। म्हणजे अशा परिस्थितीत अशा लोकांना जर सहारा भेटला तर आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। आज आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री जे आपले शिंदे साहेब आहेत यांचा तर हा बालेकिल्ला आहे। विशेष म्हणजे पूर्ण राज्यापेक्षा अंबरनाथवरती त्यांचा खूप मोठं प्रेम आहे। माझी त्यांना एकच विनंती राहील की आता तुमचं जर प्रेम आहे तर तुमच्या मुलाचं लोकसभा खासदारचा एक वार्ड आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आपल्या अंबरनाथवरती आनंद पास करून ठराव मंजूर करून त्यांना मुक्ती द्या आणि सर्वांना करमुक्त करून टाका आणि अंबरनाथकरांची दिवाळी गोड करून टाका। त्यांनी आता सांगितलं तुमचं निवेदन आम्ही घेतोय, पण तुम्ही नगरविकास खात्याला हे करून नगरविकास खात्याशी बोलून त्यांची चर्चा करा। त्यांनी जर आम्हाला जर प्रस्ताव पाठवला तर आम्ही मान्य करू आणि येणाऱ्या याच्यामध्ये बजेटमध्ये मुक्त करू, तर माफ करून घेऊ।